स्मार्ट मीटरला ठाकरे गटाकडून विरोध. स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ थांबवा. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिलामध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत येवल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालाय. शहरात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं महावितरण प्रशासनाकडे करण्यात आली आहे. येवला शहरासह परिसरात महावितरणाकडून नागरिकांच्या घरावर आणि व्यावसायिक आस्थापनांवर स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिलामध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असल्याचा दावा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे. महावितरण कंपनीला आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं का स्मार्ट मीटर हे सक्तीचं करून ग्राहकावर 10 पट बोजा चढवल्या जात आहे. त्या मीटर मध्ये कुठला तरी फॉल्ट आहे का? ज्या ग्राहकाला 200 ते 500 रुपये बिल येणारा ग्राहकाला 2 ते 3 हजार रुपये बिल यायला लागलंय. ग्रामीण भागामध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागामधील जे कर्मचारी आहे ते कुठल्याही प्रकारचं ऐकून घेत नाही अशी ही पण त्या निवेदनामध्ये आम्ही तक्रार नोंदवली आहे. कारण त्यांना फोन केला का जो शासनात म्हणजे महावितरण कंपनीचा जो नंबर आहे ते बाजूला करून देत्या आणि रात्रोरात लाईन बंद असती. कारण या भागामध्ये मोठा बिबट्याचा संचार चालू आहे, चोऱ्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे ह्या वेळोवेळी त्या सबस्टेशनच्या जेईने ती दखल घ्यावा, अन्यथा 15 दिवसाच्या आत जर ही दखल नाही घेतल्यास आम्ही रस्ता रोको करून महावितरण कंपनीला जाब विचारले. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून आज आम्ही जो महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात असेल शहर भागात असेल जे स्मार्ट मीटर बसवत आहे ते स्मार्ट मीटरचे 500 रुपये लोक घेत आहे जे बसवणार आहे. पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बिल पैसे न घेण्याची ही शासनाची आस्था कारणाने बी, परंतु ज्या कंपनीनं हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम घेतलेलं आहे ती कंपनीचे जे बसवणारे लोक 500 रुपये 200 रुपये असे ग्राहकाकडून घेत आहे. परंतु ते मीटर बसवणं हे काय बंधकारक नाहीये, परंतु ते बसवल्यामुळे आज 4 पट बिल येत आहे लोकांना. ते थांबलं पाहिजे. ह्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला आहे आणि येणाऱ्या जर हा बोंगळ कारभार जर न थांबला तर आम्ही तीव्र असं आंदोलन करून असं त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.